नमस्कार. जय श्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता कसं उन्हाळा चालू झालाय, उन्हाळ्यात कसं भाज्या खाऊ वाटत नाही, तर मग अशी तोंडाला चव येणारी अशी मी भाजी आज तयार करणार आहे. चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ती कशी बनवायची ती पण बघूया. झटपटीत अशी होणारी आणि तोंडाला चव आणणारी आणि तुमची आवडती. चला मग रेसिपीला सुरुवात करू. बघा, सगळ्यात आधी आपण भाजीचं वाटण करून घेऊया. मी थोडंसं शेंगदाणे भाजून घेतलेलं आहे ते, हे बघा असे, आणि थोडंसं लसूण घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, टमाटे घेतलेलं आहे. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं, लसूण टाकायचं आणि शेंगदाणे टाकून घ्यायचं आणि हे ना बारीक करून घ्यायचं. यात थोडं पाणी टाकायचं आणि जे टमाटे ठेवलेलं आहे ना ते फोडणीसाठी आहे. हे बघा असं वाटण करून घेतलेलं आहे. हे आता झाकून बाजूला ठेवून देऊया. हे बघा मी सगळ्यात आधी बेसन घेतलेलं आहे. आता याच्यात काय साहित्य टाकूया. थोडासा ओवा, म्हणजे पोट फुगू नये म्हणून. थोडंसं चवीपुरतं मीठ, जास्त नाही. थोडंसं तिखट टाकायचं. आता काय करायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं. ही जी भाजी एकदम मस्त लागते. भज्याची भाजी बघा एकदा नक्की करून. खायला मस्त अशी लागते. हे मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये थोडासा सोडा टाकायचा. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता हे सोडून घेऊया आपण. हे बघा अशा पद्धतीने भजी सोडून घ्यायचे. ते मी ऑलरेडी थोडेसे भजे केलं, त्यामुळं तेल जरा हे झालेलं आहे. तळून घेतलं होतं मगाशी. आता हे भाजीसाठी म्हणलं थोडंसं भजी करावते. छोटं छोटं करायचं, जास्त मोठं बी नाही करायचं. आपल्याला याची भाजी करायची. लगी लगी नाही पलटायचं. मी सगळं असे भजी करून घेतलेले आहेत बघा. आता असं पलटून घ्यायचं. मस्त असं फुललेलं आहे बघ. लाल होईपर्यंत तळून घ्यायचा. हे बघा असे तळून घेतलेले ते लाल होईपर्यंत. मी तुम्हाला सोडा नसेल वापरायचं तर नका वापरू. मस्त अशी भजी होते. ते का मी भजी असते, तुम्ही याच्यात कांदा टाकला तरी पण चालेल किंवा कोथिंबीर टाकली तरी पण चालेल. मी याच्यामध्ये काय नाही टाकलेलं, कारण भाजीला मी सगळंच टाकलेलं आहे. आता ही एका प्लेटमध्ये काढून घेते. गॅस कमी केलेला आहे. आता ही एका प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा मस्त अशी भजी झालेले आहे ते. आता ही का नाही भजी बाजूला ठेवून देते. ज्याकडे मी भजे केलते ना त्या कढईमध्ये थोडंसं तेल ठेवलेलं आहे. सगळं तेल काढलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकलेली आहे. मोहरी जरा तडतड उडू द्यायचे. थोडंसं जिरं टाकायचं. टमाटर टाकायचं. टमाटर चांगलं असं पाणी होईपर्यंत परतून घ्यायचं. तेलात टाकल्यावर टमाटर कसं पाणी होतं लगेच, त्यामुळे चांगलं असं परतून घ्यायचं.
नाही तसं झालं ना पाणी तर लगेच याच्यावर झाकण ठेवायचं, आपोआप गाळा होते. हे बघा असं चांगलं असं गाळा झालेला आहे म्हणजे टमाट्याचं. आता याच्यामध्ये आपण केलेले बारीक मसाला आहे ना ते टाकून घेऊया. आणि चांगलं तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं. ह्याच्यामध्ये टमाटर शिजून जाते. उन्हाळ्यात कसं तोंडाला चव नसते, काय खावं कळत नाही, त्यामुळे हे आपलं असं काय तर करायचं बेसन पिठाचं, म्हणजे खायला कसं मस्त लागतं ना. गरम मसाला 1 चमचा, जिरं पावडर 1 चमचा. चांगलं मसाला तेलात असं परतून घ्यायचा. असं मसाले टाकल्यानं तेलात परतलं ना कच्चपणा सगळं निघून म्हणजे हळहळत नाही काय नाही. हे बघा मसाला किती मस्त असा परतून झालेला आहे, तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. तुम्हाला जेवढे म्हणजे भाजी करायची तेवढी क्वांटिटी करू शकताय. आता हे चांगले अशी उकळी येऊ द्यायची आहे याला. आता याच्यात थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं, जास्त नाही टाकायचं. आणि चांगले असे शिजू द्यायचे. तुम्ही बघू शकता भाजीचा असा रसा शिजून कमी झालेला आहे. आता याच्यामध्ये भजी टाकून घ्यायचं आहे. अगोदर भाजीचा रस्सा शिजवून घ्यायचा, त्यात भजे नाही ते टाकायचे. भजी टाकले ना मग असं सगळं चिकूल होईल. त्यामुळं काय करायचं, भाजी कमी शिजवून घ्यायची आणि कमी करून घ्यायचं त्यातलं पाणी. आता याच्यात हे बघा मी भजी टाकलेले ते, आणि 1 उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा. जास्त शिजवून नाही घ्यायचा, नाहीतर काय होतं माहिती आहे का, भजी असं पूर्ण इदगुल होते. त्यामुळं काय करायचं, जास्त नाही शिजवायचं. नुसतं तुम्ही टाकून ठेवलं तरी पण चालतंय. गॅस बंद करायचा आणि गरम भाजीमध्ये भजी टाकून द्यायचे बस. आता मी गॅस बंद करते 2 मिनिटं. बघा मस्त अशी गरम भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते वाटीत. बघा गरम चपाती या, मग गरम गरम भाज्याची भाजी आणि चपाती खायला. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून जरूर सांगा.